मंडळी नमस्कार. शिंदे शिवसेनेत असते तर आज भाजपला मुंबईची सत्ता मिळालीच नसती. शिंदे यांनी मराठी माणसांसाठी तरी आता एकत्र यायला पाहिजे. मराठीची अस्मिता महत्वाची, त्यापुढे शिंदे यांनी विचार केला पाहिजे, अशी वक्तव्य आपण मागचे एक दोन दिवस सातत्याने ऐकतोय. कधी संजय राऊत, कधी उद्धव ठाकरे, कधी या उबाटा सेनेचे समर्थक, मीडियातले काही मोठ्या व्यक्ती, स्वतःला सेक्युलर म्हणवणारे, हे सातत्याने शिंदे यांची मनधरणी करतायत. त्यासाठी वेगवेगळे दाखले देत आहेत. कधी मराठी अस्मितेचा दाखला, तर कधी शिंदेंना भाजप तुम्हाला दूर सरेल, तुम्हाला टाकून देईल, अशी भीती दाखवत आहे. हे सगळं कशाचं लक्षण आहे? या शिंदेसाठी ही मंडळी मिंदे का होत आहेत, हे तुमच्या एव्हाना लक्षातच आलं असेल. ज्या एकनाथ शिंदेंना सातत्याने मिंदे 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 म्हणून हिनवलं, आज त्याच मिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात हा प्रयत्न काही ठिकाणी थेट आहे, तर काही ठिकाणी मात्र भावनिक आव्हानांवर आहे. आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकत्र महापालिका निवडणूक लढले. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 29 जागा मिळाल्या, तर भाजपला 89 जागा मिळालेल्या आहेत. आणि दोघांचा मिळून महापौर होणार आहे. अशा वेळेस वेगळं एक गणित मीडियाकडून मांडण्यात आलं, ते म्हणजे जर शिंदे उबाटा सेनेबरोबर आले, म्हणजेच ठाकरे बंधूंसोबत आले, तर भाजपला रोखता येईल आणि उबाटा सेनेचा महापौर बनवता येईल. उबाटा सेनेचा महापौर होईल का, असा प्रश्न काही उबाटा सैनिकांनी विचारला, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की देवाच्या मनात असेल तर नक्की उबाटा सेनेचा महापौर होईल. आणि त्याच्या अगोदरपासून शिंदेंना हे भावनिक आवाहन करायला सुरुवात झाली होती. शिंदेच्या पुढे भावनेचा कटोरा घेऊन ही मंडळी फिरत होती, का तर त्या कटोरीत महापौर पदाचं दान मिळू शकेल म्हणून. मात्र असा कटोरा शिंदे यांच्या समोर नेत असताना एक गोष्ट ही मंडळी विसरली. याच शिंदेंना गद्दार म्हटलं गेलं. याच शिंदेंना सातत्याने मिंदे मिंदे म्हटलं गेलं. पण जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलाय, तेव्हापासून शिंदेंना मिंदे म्हणणं उबाटा सेनेने टाळलंय. मग ते उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, अगदी संजय राऊत देखील असतील, त्यांनी शिंदेंना मिंदे म्हणणं टाळलंय. आता अचानक हा मिंदेपणा गेला कुठे? हा मिंदेपणा अशा ठिकाणी गेला की ज्याची आपण कधीही कल्पना करू शकत नाही. निदान आपण याचा विचार ही करू शकत नाही, अशी परिस्थिती होती. कारण दलाल, त्यानंतर गद्दार, त्यानंतर खंजीर, पेट्या, या सगळ्या शब्दांनी जर उबाटा सेनेने कोणाला बंबाळ केलं असेल, तर ते म्हणजे शिंदे सेनेला. आणि त्यातही एकनाथ शिंदेंना सातत्याने कधीही शिंदेचं शिंदे असं नामकरण न करता मिंदे असं म्हणणं, आणि मग त्याच्या जोडीला खंजीर, कोतळा, त्यानंतर पेट्या, अशी विशेषणं लावणं, हे सातत्याने होत आलेलं आहे. आज तेच शिंदे किंवा मिंदे शिंदे झालेले. ते जे मिंदे शिंदे झाले, ते कशामुळे? कारण कोणीतरी या शिंदेसाठी मिंदे व्हायला लागलेलं आहे. आणि हे कोण, हे आता लपून राहिलेलं नाहीये मित्रांनो.
हे अर्थातच उबाठा सेना, त्यांचे प्रवक्ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सुद्धा, ही खुर्चीची पॉवर असते मित्रांनो. ही महापौर पदाची पॉवर आहे. ते महापौर पद मिळवण्यासाठी आता शिंदेंना आपल्या बाजूने खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी मिंदेंचं नामकरण पुन्हा शिंदे असं झालेलं आहे. पण मिंदेंचं शिंदे करताना आपण मात्र मिंदे होतोय, ही गोष्ट ही मंडळी विसरली आहेत. ही मंडळी विसरली आहेत. यातही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शिंदे हे शांत आहेत. हे एक शब्द बोलत नाहीयेत, कुठल्याही प्रश्नांना उत्तर देत नाहीयेत. पण सुरुवात झाली की शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण करण्याची. शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन ठेवले, याचाच अर्थ शिंदेने महापौर मागितलं इथपर्यंत पासून सुरुवात झाली. आणि मग शिंदे आता वेगळी चूल मांडणार इथपर्यंत गेले, पण त्याचा काही प्रभाव जाणवत नसल्यामुळे आता शिंदेसाठी ही मंडळी मिंदी झाली आहेत. आता म्हणून शिंदे हे यांची असलियत ओळखत नाहीत का? तर 100% ओळखतात. आणि त्यामुळे शिंदे या मिंद्यांच्या मागे परपटत जाणार नाहीत असं सध्या तरी वाटतंय. असो, पण राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं. अर्थात शिंदेसमोर उदाहरण खुद्द उद्धव ठाकरेंचं आहे की एकदा का भाजपची साथ सोडली की काय होतं हे उबाठ्यांनी पाहिलेलं आहे. शिंदे तसं करणार नाहीत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणून आली, ती म्हणजे शिंदेंनी कोणाला तरी मिंदे करून टाकलं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.